रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज मी परत एक नवीन घर तुमच्यासाठी आणलेलं आहे। घर जे आहे ते आपल्याला ढोकाळीलाच आहे आणि इथे हायलँड गार्डन नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे चांगलं, जे साधारणतः 5-6 वर्षापूर्वी तयार झालेलं कॉम्प्लेक्स आहे। तिथेच फर्स्ट फ्लोअर टू 11 माळे अशी माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपण जे घर आहे आपलं ते एकदम लोअर फ्लोअरलाच आहे। कारण लोअर फ्लोअरवरून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समोर बघा हे झाडं दिसतात, ही पार्किंग दिसते आणि हे तुमचं क्लब हाऊस, हे जे काय क्लब हाऊस वगैरे आहे हे सगळं असं तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसते। तसं घर बघितलं तर खूप चांगलं 700 कार्पेटचं घर असणार आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला तर 4500 पर्यंत मेंटेनन्स असेल। ज्या मंडळींना खूप वरती नको आहे आणि खालच्याच खाली घर आम्हाला चांगलं वाटते अशाच लोकांसाठी विथ बाल्कनी पण, ह्या सगळ्या गोष्टींचा जर संगम बघितलं तर त्या पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। जर हा फ्लॅट पार्किंग पण एक पोडियम पार्किंग असेल। हा फ्लॅट ॲक्च्युली कसा होतोय की ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या बाहेर जाणार आहोत ना, तर त्यावेळेला हे वेस्ट फेसिंग आहे, म्हणजे पश्चिम दिशेला बाहेर जाते आणि पूर्वेला आतमध्ये येते घराच्या आतमध्ये। जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्ही बाहेर बघू शकता ह्या 2 लिफ्ट आहेत, अधिक तुम्ही जे घराच्या बाहेरची जे लॉबी आहे ती खूप मोठी आणि प्रशस्त आहे। इव्हन एखादा बड्डे जरी साजरा करायचा म्हटलं तरी एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या लॉबीमध्ये मिळते, एवढी मोठी जागा आहे। आणि जेव्हा आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला हा पूर्वेला आहे। सकाळचं ऊन तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा ह्या हॉलमध्ये येईल, किचनमध्ये येईल, दुसऱ्या बेडरूमला येईल, अशा पद्धतीचं खरं तर हे घर आहे। आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला प्रशस्त आणि असा मोठा एक मस्त असा हॉल मिळतो एल शेप टाईप इथे, आणि इथं तुमची ह्या तुमच्या घराची असणारी बाल्कनी आहे, जी बाल्कनीतनं तुम्ही बघितलं तर तुमचं बाकीच्यांचे घर अधिक हे तुमचं क्लब हाऊस तुम्हाला तुमच्या ह्या बाल्कनीमधनं दिसतं। आणि जेव्हा आपण ह्या हॉलमध्ये येऊन ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथं प्रशस्त आणि अशी मोठी जागा, जी तुमचं इथं डायनिंग वगैरे पण लागू शकतं। आणि याच्या अपोजिटला आपण आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली चांगलं मोठं असणारं किचन आहे, ज्याच्यात गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। इकडं फ्रीज वगैरे तुम्ही इकडल्या साईडला करू शकता। आणि इथे जर बघितलं तर इथे तुम्हाला तुमचे कपडे धुण्याची मशीन ठेवण्यासाठी इथे जागा ऑलरेडी मोठी चांगली प्रशस्त आहे। थोडंफार काम इंटेरियर डेकोरेशनचं जर आपल्याला करायचं म्हटलं तर इथं करावं लागणार आहे, कारण की बाकीचं काही करायची गरज नाही आहे। घर चांगलं आहे। आणि नंतर इथे आल्यानंतर परत तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला तुम्हाला मोठं प्रशस्त अधिक अजून एक तुम्हाला ड्राय बाल्कनीचा एरिया तुम्हाला इकडे अजून एक उपलब्ध मिळतो, किंवा तुम्ही इकडे स्टोअर म्हणून कपडे वाळायला घालायला जरी ठेवलं तरी चालू शकते। आणि ह्या बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला प्रशस्त मोठं चांगलं असं बेडरूम मिळतं, ज्या बेडरूममध्ये तुम्ही इकडनं जर बघितलं तर तुम्ही कुंड्या वगैरे ठेवू शकता, किंवा अगदी स्टँडिंग बाल्कनी वापरायची म्हटलं तर तुम्ही वापरू शकता, कारण जागा तुम्हाला इथं मोठी प्रशस्त अशी चांगली जागा आहे तुमच्या ह्या बेडरूमला। आणि इकडनं परत कपाट लावण्यासाठी तुम्हाला इथं बरोबर जागा दिली, तर इथं कपाट लागू शकतं आपलं चांगलं। आणि नंतर हे झाल्यानंतर जेव्हा ह्या बेडरूमच्या आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही इकडे हे तुमचं शेवटचं बेडरूम असणार आहे। आणि त्याचं बघा इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मोठं प्रशस्त आणि चांगलं आहे। ठाणा स्टेशनपासून जर याचा आपण विचार केला तर साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरती हे फ्लॅट असणार आहे। नमो सेंट्रल पार्कपासून जवळ आहे, किंवा मग तुमचा हाय स्ट्रीट नावाचा मॉल आहे त्याच्यापासून पण जवळ आहे। मग परत हे बेडरूम शेवटचं याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर कपाट ठेवण्यासाठी खूप प्रशस्त आणि खूप अशी मोठी जागा आहे, खूप मोठी जागा इकडे। मग तुमचा हा बेड इकडे प्रॉपरली सेट होईल। आणि मग इकडे परत तुमच्या ह्याला पण एक स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस इथे पण उपलब्ध आहे। तुम्ही ह्या साईडला आल्यानंतर याच्यातनं तुम्ही बघितलं तर तुम्हाला समोर हे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम वगैरे आहे जे वरती ते तुम्हाला दिसतं इथं। अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। ह्या मालकांनी अपेक्षा ठेवताना 1,25,00,000ची अपेक्षा ठेवलेली आहे। याच्यावरती आपल्याला OC, CC आणि कोणत्याही बँकेकडनं आपण लोन घेण्याचा जरी प्रयत्न केला तर आपल्याला ह्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी मिळतीलच, त्याच्याबद्दल पण निश्चिंत राहावं। तर 1,25,00,000 रुपये निगोशिएबल ह्या फ्लॅटची किंमत असणार आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही तुम्हाला हा फ्लॅट दाखवू। ज्या मंडळींना खालच्या फ्लोअरला फ्लॅट हवा असेल मला असं वाटतं त्यासाठी चांगल्या कार्पेटचा, चांगल्या बाल्कनीचा हा ऑप्शन चांगला असू शकतो। अशाच पद्धतीचे आम्ही नवीन तुम्हाला सगळे फ्लॅट दाखवण्याचा नक्की रोज प्रयत्न करतोय। म्हणून त्यासाठी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स आणि जास्तीत जास्त घर बघा, हीच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।